मुंबई आणि उपनगरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडं कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असताना या घटनांमागे झाडांच्या मुळावर रासायनिक पदार्थ टाकून ती कमकुवत केली जात असल्याची गंभीर शंका एका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा वैज्ञानिक तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर अंजली मुळके यांनी प्रशासनाकडे केली आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतो इथे सुद्धा आपल्याला सिमेंट पाहायला मिळतंय, त्यामुळे कॉन्क्रिटीकरण एक मुद्दा समोर आलेला आहे। दुसरा मुद्दा तुम्ही एक उपस्थित करतायत तो म्हणजे काही रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो आणि त्यामुळे या झाडांची ही परिस्थिती निर्माण झाली। काय नेमकं आहे, काय तुम्हाला अनुभव आला? म्हणजे ज्या रस्त्यावरची जी मोठी मोठी पिंपळासारखी झाडं होती त्या बुंध्याला काहीतरी पावडर टाकताना पाहिलं आणि मला एक शंका आली आणि मी अगदी पेशंट सोडून मी त्याच्या मागे धावले आणि त्याला विचारलं की तू कुठल्या प्रकारचं हे पावडर टाकतोय, तर तो मला उत्तर द्यायला तयार नव्हता आणि तो पळून जात होता। पण मी त्याला म्हटलं की बाबा मी पोलिसातून आली आहे, तेव्हा तो बिचकला आणि मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की मॅडम हे माझ्या पप्पांनी दिलेलं आहे आणि ते मुंग्यांचं पावडर आहे वगैरे असं तो सांगत होता। पण मी म्हटलं मुंग्यांचं पावडर तू का टाकतोय, तुझ्या पप्पांनी कुठून दिलं? तर माझे पप्पा आहे का, त्याच्या पप्पाचं त्यांनी नाव सांगितलं, मी नाही सांगणार, ते नंतर सांगेल तुम्हाला। पण त्यांनी ते एका बिल्डरच्या हाताखाली काम करतात आणि त्या बिल्डरने त्यांना ते पावडर द्यायला आणि टाकायला सांगितलं असं त्यांनी सांगितलं आणि ते पावडर मग तो गेल्यानंतर पळून गेला। त्यानंतर ते पावडर मी आल्यानंतर समोरच्या क्लिनिकच्या झाडावर ते टाकलेलं होतं बुंध्याला, ते मी पाहिलं। त्याच्यावरून अक्षरशः म्हणजे तो मुंग्यांचं पावडर तर अजिबात वाटत नव्हतं, कारण त्याच्यावरून मुंग्या जात होत्या, सगळ्या मुंग्या तिथेच होत्या आणि ते वेगळ्याच प्रकारचं एक शायनी ब्लॅक पावडर होतं, ब्लॅकिश करडा कलरचं पावडर होतं, ज्याचे माझ्याकडे फोटो पण आहेत। तर हे पोटॅशियम नायट्रेट किंवा इतर नायट्रेट्स, कॉपर सल्फेट अशा प्रकारचे जे पावडर असतात, तर ह्या केमिकलच्या प्रकारचं असू शकतं अशी माझी शंका आहे। कारण हे जे नायट्रेट्स असतात ते हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझर्स असतात आणि हे जेव्हा झाडाच्या बुंध्याला टाकलं त्यांचा वापर केला जातो, लिटरली जेव्हा झाड पाडायचं असतं किंवा त्याला नष्ट करायचं असतं तर त्या झाडाच्या बुंध्याला टाकलं जातं आणि त्यामुळे काय होतं की ते ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी त्यामध्ये असते आणि त्या मुळांना असलेल्या फंगसला हे जे नायट्रेट्स असतात ते प्रचंड प्रमाणात नायट्रोजन पुरवतात आणि त्यामुळे ते फंगस जे असतात ते प्रचंड काम करतात जास्त कॅपॅसिटीने आणि ते मुळं कुजतात आणि ते आपोआप काही दिवसानंतर झाड कोसळून पडतं। तर ही प्रक्रिया होते आणि ही फार डेंजर आहे। म्हणजे जर असं होत असेल तर ही शंका जर माझ्या मनात आलेली आहे तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण हे आज आता 2 दिवसात पाहतोय आपण अत्यंत प्रचंड प्रमाणावर झाडं कोसळली आहेत। मला वाटतं 6 जणांचा काहीतरी जीव गेला, त्यात एक छोटासा शाळकरी मुलगा पण होता। म्हणजे ते आपण हे दुःख पचवू शकणार नाही ते आई वडील। म्हणजे कुठल्या थराला जाऊन कुठल्या हव्यास आपण पोसून ठेवतोय आणि त्या थराला जाऊन विकास आहे हा का विनाश आहे याची एक आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आली आहे। डिकॉन्क्रिटीकरण त्याचबरोबर रसायनांचा वापर हा थांबणार का, यावर अभ्यास होणार का, हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।